हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 24. ब्रह्मापर्णं ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ज्याने अर्पण करायचे ते ब्रह्म आहे. जे अर्पण करायचे ते ब्रह्म आहे. ब्रह्मच ब्रह्माग्नीत ब्रह्मकृती करत असतो. त्याला ब्रह्मकर्म समाधीत ब्रह्म प्राप्त होते. श्लोक क्रमांक 23 मध्ये कर्ममुक्त होण्यासाठी यज्ञकर्म करावे असे सांगितले आहे. आता श्लोक क्रमांक 24 पासून श्लोक क्रमांक 30 पर्यंत भगवंत श्री कर्मयोगातील यज्ञांबद्दल सांगत आहेत. ज्याने अर्पण करायचे ते पात्र ब्रह्म आहे. यज्ञात आहुती द्यायची असते ती आहुती ज्या पात्रात ज्या भांड्यात काढून ठेवली जाते ते पात्र ते भांड ब्रह्म आहे. यज्ञामध्ये ज्या भांड्यातून आहुती द्यायची ते भांड ब्रह्म आहे. जे अर्पण करायचं ते हवी ब्रह्म आहे. यज्ञात ज्याची आहुती दिली जाते ती आहुती ब्रह्म आहे. या आहुतीमुळे यज्ञ प्रज्वलित होतो. याचा अर्थ यज्ञात ब्रह्मातून ब्रह्म घातले जाते. जो अर्पण करतो तो ब्रह्म आहे. यज्ञ करणारा ब्रह्म आहे. याचा अर्थ यज्ञात ब्रह्मातून ब्रह्म घालतो. ज्याला अर्पण करतो तो अग्नी ब्रह्म आहे. याचा अर्थ यज्ञात ब्रह्मातून ब्रह्मात ब्रह्म घालतो. ही अर्पण करायची वृत्ती ब्रह्म आहे. याचा अर्थ यज्ञात ब्रह्मातून ब्रह्मात ब्रह्माने ब्रह्म घालतो. जे प्राप्त होते ते ब्रह्म आहे. यज्ञाचे फलित ब्रह्म आहे. याचा अर्थ यज्ञातून ब्रह्मातून ब्रह्मातून ब्रह्माने ब्रह्म घालतो आणि त्यामुळे ब्रह्म प्राप्त होते. ज्याद्वारा प्राप्त होते ती ब्रह्म कर्म समाधी आहे. ही सर्व यज्ञक्रिया ब्रह्म समाधी आहे. याचा अर्थ यज्ञात ब्रह्मातून ब्रह्मात ब्रह्माने ब्रह्म घालतो आणि यामुळे ब्रह्म कर्म समाधीत ब्रह्म प्राप्त होते. हा ब्रह्म घोटाळा समजण्यासाठी 1-2 उदाहरणे घेऊया. आपण जेवतो. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे. ही भावना ठेवून जेवण जेवावे. आपण ज्या ताटातून जेवतो ते ताट ब्रह्म आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी अन्न वाढलेल्या ताटाला नमस्कार करावा. ही अंधश्रद्धा नसून साधी विनम्रता आहे. आपण अन्न शरीरात सेवन करतो ते शरीर ब्रह्म आहे. शरीरात जठराग्नी अन्न पचविण्याचे काम करतो. तो जठराग्नी ब्रह्म आहे. या अन्नामुळे आपली भूक भागते आणि त्यापासून शरीराला पोषक असे सप्तरस तयार होतात. ते सप्तरस ब्रह्म आहे. यामुळे आपली वाढ होते. शरीर सुदृढ राहते. आपण जीवन जगू शकतो. हे सर्व ब्रह्म आहे. ही जेवणाची क्रिया ब्रह्म आहे. यामुळे आपण ब्रह्मकर्म समाधीचा आनंद घेतो. आपण लेखन करतो, वाचन करतो. ती लिहा वाचायची क्रिया ब्रह्म आहे. जे लिहितो वाचतो ते ब्रह्म आहे. लिहा वाचायचे साहित्य ब्रह्म आहे. त्यामुळे आपल्याला जे आकलन होते ते ज्ञान ब्रह्म आहे. आपण लिहिणारे वाचणारे ब्रह्म आहोत. यामुळे आपल्याला लिहिता वाचताना ब्रह्मकर्म समाधी प्राप्त होते. हे सर्व सांगायचा मुद्दा म्हणजे येथे सर्व ब्रह्म आहे. ब्रह्म याचा अर्थ पसरणे असा आहे. हा सर्व पसारा ब्रह्माचा आहे. येथे एका ब्रह्माशिवाय इतर काहीही नाही. येथील प्रत्येक गोष्ट ब्रह्म आहे. कारण आध्यात्मिक दृष्टीने ब्रह्माला जेव्हा मायेचे पांघरूण घातले जाते तेव्हा त्याला पदार्थ असे म्हणतात. भौतिक दृष्टीने जीव निर्माण करून त्याच्या उपजीविकेची, लालन पोषणाची, संरक्षणाची योजना
त्याच चेतन तत्वामधून, त्याच आत्मब्रह्म तत्वामधून होत असते. जीव आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी त्या एका अज्ञात अशा स्वयंभू चेतनेमधून होत असतात. तेव्हा आध्यात्मिक किंवा भौतिक दृष्टिकोनातून कसेही असो, आपण जे जे करतो ते ब्रह्म आहे, एक स्वयंचेतना आहे. ही भावना दृढ ठेवून कर्म करावे, म्हणजे आपल्या हातून ब्रह्माला, त्या दिव्य चेतनाला अपेक्षित असेच आचरण होईल. हे सर्वसामान्यपणे मान्य होत नाही, कारण ते ब्रह्म दृष्टीला दिसत नाही, ते अदृश्य आहे. परंतु ते जाणता येते. यासाठी ही यज्ञ ब्रह्मक्रिया करावी. त्यायोगे जर आपल्यातील अहंकार, मी, अहमन्यता, आसक्ती नष्ट झाली तर सर्व खल्वदम ब्रह्म याचा साक्षात्कार होईल. मग जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये ब्रह्म जाणवू लागेल. कर्मयोगात ही सर्व खल्विंद ब्रह्म जाणीव फार आवश्यक आहे. त्या योगे कर्मयोगाचे आचरण करणे सहज शक्य होईल. आपल्यातील अपप्रवृत्ती, नको त्या गोष्टी या ब्रह्मभावनेने जळून नष्ट होतील, खाक होतील. त्या पुन्हा पुन्हा उद्भवणार नाहीत. ब्रह्मयज्ञाद्वारे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म साध्य होईल. कारण ब्रह्मयज्ञाच्या आकलनाने, ज्ञानाने कर्म केले की आपल्याला एका ब्रह्माशिवाय आपले इतर वेगळे असे अस्तित्व राहत नाही आणि जाणवतही नाही. आपण ब्रह्ममय होतो आणि कर्म करतो. विशेष गोष्ट अशी की जेवताना अन्न सेवनाआधी हा श्लोक जरूर म्हणावा, तसेच कोणत्याही कार्यारंभी हा श्लोक जरूर म्हणावा. मुद्दाम लिहायचे असे की अंधश्रद्धा म्हणून हा श्लोक न म्हणता याचा अर्थ लक्षात घेऊन श्लोक म्हणावा. त्यायोगे आपल्या हातून ब्रह्माचरणाने ब्रह्मकार्य होईल. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 25. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञैवोपजुहति. काही योगी देवयज्ञाचे अनुष्ठान करतात, तर दुसरे काही योगी ब्रह्माग्नीमध्ये यज्ञाचेच हवन करून यज्ञ करतात. श्लोक क्रमांक 24 मध्ये सर्व काही ब्रह्मच आहे असे सांगितले. एकदा यज्ञाला सुरुवात केली, यज्ञाची उपासना करू लागले, यज्ञाचे अनुष्ठान ठेवले की इतर कसलेही अस्तित्व उरत नाही. सर्व काही यज्ञमय, ब्रह्ममय होऊन जाते. जसे गीता सांगायला सुरुवात केल्यावर गीता सांगणाऱ्या कृष्णाशी योग जुळून आला आणि गीता ज्याला सांगितली जात होती तो अर्जुन कृष्ण झाला. ती गीता अंतर्ज्ञानाने जाणणारे व्यासमुनी कृष्ण झाले. दिव्यदृष्टी लाभलेला संजय कृष्ण झाला. सर्व वातावरण गीतामय, कृष्णमय होऊन हर एक जण कृष्ण झाला. अर्थात याला दुष्टबुद्धीचा धृतराष्ट्र अपवाद आहे, कारण त्याने गीता ऐकली न ऐकल्यासारखे केले. या ब्रह्मोपासनेसाठी यज्ञ अनेक प्रकारे केला जातो. आता येथून पुढे योगी ज्या निरनिराळ्या यज्ञविधींची उपासना करतात, अनुष्ठान ठेवतात, त्यांची माहिती भगवंत श्री देत आहेत. देवयज्ञ सांगितला आहे. हा भक्तियोग आहे. देवयज्ञ म्हणजे एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना करणे. आपले बहुतांशी लोक असे आहेत, आपला ज्या देवदेवतेवर विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्या देवदेवतेचे अनुष्ठान ठेवणे म्हणजे देवयज्ञ होय. काही जणांना काही ना काहीतरी प्रतीक लागते. एरवी असे लोक यज्ञ करू शकत नाहीत. त्यांचे मन समोर काहीतरी प्रतीक असल्याशिवाय एकाग्र होत नाही. ही मानसिकता आहे. एकचित्त होण्यासाठी एखादी विशिष्ट मूर्ती, तसबीर, समाधीस्थळ किंवा अन्य काहीतरी नजरेसमोर असावे लागते. अशा प्रतीकासमोर, अशा प्रतीकाला ब्रह्म समजून असे लोक त्या प्रतीकाची उपासना करू शकतात. मग अशांसाठी आपल्या ऋषींनी युक्ती शोधून काढली. एखादी देवदेवता मूर्तीच्या, तसबिरीच्या, समाधीच्या रूपाने समोर ठेवून तिच्यात
प्रतिष्ठापनेचा विधी सांगितला. त्यासाठी मानसिकता तयार व्हावी म्हणून मंत्र तंत्र सांगितले. पूजा अर्चेचा विधी सांगितला. असा काही धार्मिक सोपस्कार असला की देवयज्ञ करायला मन तयार होते. पोथी, पुराण, भजन, श्लोक इत्यादींचे वाचन पठण करून एक प्रकारे धार्मिक वातावरण तयार झाले की मनावर संस्कार होतात. त्यायोगे मन तेथे त्या प्रतीकावर एकचित्त झाले की यज्ञ होतो. ब्रह्माशी जवळीक होते, सर्व काही ब्रह्मरूप होते. त्यानंतर दुसरा ब्रह्माग्नीमध्ये यज्ञाचेच हवन करून यज्ञ सांगितला आहे. हा ज्ञानयोग आहे. येथे ब्रह्मयज्ञ ही संकल्पना बुद्धीने, ज्ञानाने समजून जाणून घेऊन यज्ञोपासना केली जाते. संयमाने, विवेकाने, विचाराने देह अंतरात्म्यापासून पृथक करून जडदेहादी इंद्रिये, चपळ मन आणि जीवात्मा अंतरात्म्याशी एकरूप केला जातो. या अवस्थेत अंतरात्म्याचेच हवन करून त्याचे मिलन परमात्म्याशी साधले जाते. येथे असे 2 यज्ञ सांगितले आहेत. देवयज्ञात विधी करून ब्रह्म जाणले जाते आणि यज्ञ केला जातो. कर्मयोगाने ज्ञानयोग साध्य केला जातो. ब्रह्माग्नी यज्ञात ब्रह्म जाणणे हाच विधी करून यज्ञ केला जातो. ज्ञानयोगाने कर्मयोग साध्य केला जातो. दुसऱ्या अध्यायात सांगितलेल्या सांख्ययोगाची फोड केली आहे कर्मयोग आणि ज्ञानयोग. हरिओम.